माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोतेहो, आज विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात एक धाव निरोगी आयुष्याकडे या विषयावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे धावपटू दिलीप पाटील यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. मंडळी नमस्कार. नमस्कार अमरावती कार्यक्रमाच्या एका नवीन भागात आपल्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत. मराठीमध्ये आपल्याकडे एक अशी म्हण आहे की पळा पळा कोण पुढे पुढे येतो. म्हणजे हे म्हणणं जरी आजच्या स्पर्धेच्या काळाला धरून असलं ना मित्र हो, तरीही अर्थ हाच आहे की जो पुढे पळेल तो जिंकेल. आणि मित्र हो, जिंकण्यासाठी धावण्याचं महत्त्व काय आहे हे कुणाला विचारलं पाहिजे तर ते एका धावकाला किंवा धावपटूलाच विचारलं पाहिजे. आणि म्हणूनच आज आपल्या नमस्कार अमरावती कार्यक्रमात आम्ही निमंत्रित केलेलं आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे धावपटू श्री दिलीप पाटील यांना. आपण कार्यक्रमात त्यांचं स्वागत करूयात. पाटील साहेब, खूप खूप स्वागत नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये आपलं. नमस्कार मंडळी. श्री दिलीप पाटील यांच्याबद्दल मला आपल्याला सांगायला आवडेल की रनिंगच्या क्षेत्रामध्ये अमरावतीचं नाव त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नकाशावर पोहोचवलं आहे. अमरावती रोड रनर्स ग्रुपचे ते संस्थापक आहे आणि त्यांचा अमरावती हाफ मॅरेथॉनचे जनक असा सन्मानानं उल्लेख केला जातो. आणि मला तुम्हाला हेही सांगायला आवडेल की दिलीप पाटील सर सेल्स टॅक्स डिपार्टमेंटमधून डेप्युटी कमिशनर या फार मोठ्या हुद्द्यावरून सेवानिवृत्त झालेले आहेत. आपण त्यांच्याशी आज गप्पा मारणार आहोत आणि अर्थातच आपला विषय आरोग्याबद्दल असणार आहे, वेगळ्याने सांगायला नको, पण तरीही सांगतो की एक धाव निरोगी आयुष्याकडे हा आजचा आपला विषय आहे आपल्या चर्चेचा. पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. एक आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त व्यक्ती आज आपल्या नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये सहभागी आहे आणि आम्हाला याचा खरोखर पाटील सर खूप आनंद आहे. आपण असं म्हणतो की धावलं की श्वास लागतो, पण तुमच्या बाबतीत असं म्हणता येईल की धावणं हाच तुमचा श्वास आहे, बरोबर ना? बरोबर. अनेक विक्रम तुम्ही रनिंग मॅरेथॉनच्या क्षेत्रात केलेत, पण आज तुमची ही यशोगाथा आम्हाला जाणून घ्यायची आहे. अगदी सुरुवातीला कार्यक्रमाच्या मला असं सांगा की तुमच्या पूर्वायुष्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे तुमचं बालपण कसं होतं, तुमचं शिक्षण काय झालं, करिअर, आणि हे सगळं नेमकं कुठे घडलं याबद्दल आम्हाला सुरुवातीला सांगा. नक्कीच. माझं मूळ गाव तिवसा तालुक्यामधील सिंधुळा बुजुर्ग, तिथेच माझं प्राथमिक शिक्षण झालं. आणि पुढे मग अमरावतीला शिफ्ट झालो. अमरावतीला HSSC, त्यानंतर BCom, MCom आणि MPhil हे श्री शिवाजी आर्ट्स कॉमर्स कॉलेजमधून माझं शिक्षण पूर्ण झालं. बरं. आणि त्यानंतर लगेच मला इथे एक प्राध्यापक म्हणून मी भारतीय महाविद्यालयात रुजू झालो. पुढे प्राध्यापक, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर MPSC कडनं स्टॅटिस्टिकल ऑफिसर, आणि त्यानंतर मग पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ज्या स्टेट सर्व्हिसेस असतात त्या स्टेट सर्व्हिसेस मधून माझं असिस्टंट कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स म्हणून सिलेक्शन झालं. मी सेल्स टॅक्सला 1992 साली जॉईन झालो. पण सुरुवातीपासून स्वप्न हेच होतं की आपल्याला अधिकारीच व्हायचं आहे, बरोबर. ज्यावेळेस शिक्षण सुरू होतं त्यावेळेस हे एक ध्येय पुढे होतं की आपण तयारी करायची एका चांगल्या स्पर्धा परीक्षेची आणि चांगल्या पदावर पोहोचायचं. सर, तुम्ही जसं म्हणालात की सेल्स टॅक्स डिपार्टमेंटमधून तुम्ही डेप्युटी कमिशनर म्हणून रिटायर झालेले आहात, तर धावणं किंवा रनिंग करणं हे तुमच्या आयुष्यात आधी पण होतं, पण मला असं वाटतं खऱ्या अर्थाने त्यात रंग तुम्ही भरले ते तुमच्या सेवानिवृत्तीच्या नंतर. तर हा प्रवास म्हणजे सेवानिवृत्ती झाली आणि त्यानंतर मग खऱ्या अर्थाने तुमचं रनिंगचं पूर्णपणे तुम्ही त्याला वाहून घेतलं, हा प्रवास जरा आम्हाला थोडासा विस्तृतपणे सांगा. नक्की. काय झालं की मी माझी सर्व्हिस जी आहे ती पूर्ण मुंबईला झाली. बरं. तर 2004 मध्ये पहिल्यांदा टाटा मुंबई मॅरेथॉन, जी आता ज्याला टाटा मुंबई मॅरेथॉन असं संबोधन येत येतं, पूर्वी त्याला स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉन असं म्हणायचे. बरं. आणि 2004ला ज्यावेळेस ही मॅरेथॉन डिक्लेअर झाली तोपर्यंत मला मॅरेथॉन बद्दल फारसं माहिती नव्हतं, मॅरेथॉन रनिंग बद्दल फारसं माहिती नव्हतं. फक्त धावणं एवढं तुमचं चाललं होतं तुमच्या आयुष्यात. परंतु फिटनेससाठी कसं होतं की मी अमरावतीला असताना देखील टेबल टेनिस खेळायचो, मुंबईला गेल्यानंतर बॅडमिंटन खेळायचो, म्हणजे फिटनेस चांगला होता, क्रीडा क्षेत्राशी संबंध होता. आमच्या ग्रुपमध्ये एक ते रनर होते, पोलीस डिपार्टमेंटला होते, ते सेल्स टॅक्सला आले, त्यांना आवड होती, त्यांनी आम्हाला इन्सिस्ट केलं की तुम्ही यामध्ये भाग घ्या. 21 हाफ मॅरेथॉन नाही, 6 किलोमीटर ड्रीम रन असते त्यामध्ये भाग घ्या, असं त्यांनी थोडंसं मोटिवेट केलं. आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी त्या मॅरेथॉनमध्ये भाग घ्यायचं ठरवलं. ती माझी पहिली
हाफ मॅरेथॉन, त्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं. तर त्या पार्टिसिपेशन केल्यानंतर काय झालं की माझं असं लक्षात आलं की मॅरेथॉन ही फार सिरियस बिझनेस आहे. याची तुम्ही चांगली तयारी केली तरच ठीक आहे, अदरवाईज हे तुम्हाला फार त्रासदायक आहे, म्हणजे तुम्हाला पेनफुल आहे, इंजुरी होऊ शकते. आणि मग माझ्या तयारीमध्ये असे एका चांगल्या मॅरेथॉनचा ग्रुप होता, तो मी जॉईन केला आणि माझी मग तिथनं एक तंत्रशुद्ध तयारी सुरू झाली. आणि मग जो पुढचा प्रवास आहे तो हळूहळू जसं हाफ मॅरेथॉन, मग फुल मॅरेथॉन आणि त्यानंतर अल्ट्रा मॅरेथॉन असं मी करायला लागलो. थोडं मला तयारीबद्दल पण सांगा ना, म्हणजे नेमकं काय करावं लागतं तयारीमध्ये? यामध्ये एक कुठल्याही मॅरेथॉनची तयारी करायची असेल तर तुमचं एक साधारणतः एक बेस ज्याला असं म्हणतो की 300 ते 400 किलोमीटर अगोदर झालं पाहिजे तुमचं किलोमीटर, साधारणतः 2 ते 3 महिन्यात, बरोबर आहे. आणि तिथून मग तुम्हाला एक 14 आठवड्याचा पिरियड असतो. तो एक 14 आठवड्यामध्ये तुम्हाला डिपेंड्स, तुम्ही हाफ मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करत असेल तर किती मायलेज करायचं, फुल करायचं पार्टिसिपेट करायचं असेल तर किती किलोमीटर डेली करायला पाहिजे, हे याचं शेड्यूल बनतं. आणि ते शेड्यूल मग तुम्ही अगदी स्ट्रिक्टली फॉलो करता. दररोज इतकं आठवड्याचं ठरतं, आठवड्याला कधी 60 किलोमीटर असतं, कधी 70 असतं, कधी 80 पर्यंत आठवड्याला मायलेज करावं लागतं प्रॉपर तयारी करण्यासाठी. आणि ही जी तयारी आहे ही एक समजा आता असं गृहीत धरा की मी एक मॅरेथॉन केली आणि मला दुसरी मॅरेथॉन करायची आहे, तर याचा अर्थ असा नाही की मी बिना तयारीची पुढची मॅरेथॉन करू शकतो. म्हणजे आता झालाय बा, मैं बन चुका हूं, आता काही परत करायची गरज नाही असं करून चालत नाही. तुम्हाला परत जे आहे ते 14 आठवडे परत सुरुवातीपासून करावेच लागतात. असं या मॅरेथॉनचं आहे. म्हणजे कसं आहे की तुम्ही एकदा बँकेत पैसे जमा करत जाता आणि एकदा विथड्रॉ केली की ती झिरो होतं. तुम्ही तयारी करत जाता, एकदा मॅरेथॉन केली की तुमची सगळी तयारी जी आहे ती त्या कामाला लागून जाते. म्हणजे बॅलन्स झिरो आहे असं समजून सुरू करायचं. झिरो नाही म्हणता, परंतु थोडंफार बॅलन्स फार थोडं शिल्लक राहतं. सर, तुम्ही म्हणजे हे रिटायर होण्याच्या 2 वर्ष आधीपासून तुम्ही साधारणपणे सुरू केली म्हणजे स्पर्धांमध्ये भाग घेणं वगैरे? नाही, मी 2004 पासून म्हणजे मी सर्व्हिसला होतोच. म्हणजे 2004 ते 2016 हा पिरियड माझा सर्व्हिसमध्ये असतानाचा. आणि त्या पिरियडमध्ये मी बऱ्याच मॅरेथॉन भागी होत होतो, ज्यामध्ये मुंबई आहे किंवा देशातील किंवा बाहेरच्या देखील अशा देखील मॅरेथॉन होत्या. मला खरं तर यायचं आहे की तुम्ही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मॅरेथॉनमध्ये तुम्ही भाग घेतला आणि त्यामध्ये उत्तम तुम्ही परफॉर्मन्स केलेला आहे. तर मला अगदी त्या कुठल्या स्पर्धा नेमक्या त्या आहेत, म्हणजे अगदी देशातल्याच नाही, अगदी विदेशातल्या देखील? बरोबर. कसं आहे की मॅरेथॉन हा एक आपल्याकडे अजून त्याचा तेवढा प्रचार आणि प्रसार झालेला नाही आहे. फार मोठ्या शहरामध्ये मॅरेथॉन होतात, जसं मुंबई आहे, दिल्ली आहे, कलकत्ता, बेंगलोर. परंतु खालच्या लेव्हलला जे 2 टायर सिटी म्हणतो तिथे अजून असा मॅरेथॉन होत नाही. परंतु विदेशामध्ये मात्र याचा भयंकर मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला. आणि फिटनेससाठी लार्ज स्केल असे लोक तुम्हाला कधी बघा, तुम्ही जर लंडनला गेला तुम्हाला दिवसभर कोणी ना कोणी तुम्हाला रनिंग करताना दिसणार आहे. कारण तसं वेदरही त्यांना तेवढं चांगलं असतं. आपल्याकडे वेदर थोडं ॲडव्हर्स असतं, त्यामुळे दिवसा शक्य होत नाही. परंतु ह्या बाहेरच्या मॅरेथॉन त्याचं पार्टिसिपेशन संख्या खूप मोठी असते. म्हणजे जसं आता एक तुलना करायची झाली तर मुंबईमध्ये 2004 पासून 26 म्हणजे 22 वर्ष झालीत, परंतु अजूनही फुल मॅरेथॉनमध्ये 8,000च्या वर नंबर गेलेला नाही आहे. वेळेस मी 2000 म्हणजे तुम्ही हे सहभागींची संख्या सांगितली. परंतु मी 2025ला लंडन मॅरेथॉन केली. त्या लंडन मॅरेथॉनमध्ये 54,000 रनर होते. 8,000 कुठे, 54,000 कुठे. भारताची लोकसंख्या 144 कोटी, इंग्लंडची लोकसंख्या 6 ते 7 कोटी. पण तुम्हाला याच्या मागची कारण काय वाटतात? आपल्याकडे फिटनेसचं कल्चर अजून डेव्हलप झालं नाही. लोकांना फिटनेसचं महत्त्व समजत नाही. प्रत्येकाला काय वाटतं की मी जे काय थोडंफार करतो ते ठीक आहे माझ्यासाठी, इतरांचं म्हणजे मार्गदर्शनही अवेलेबल नाही. मुळात हे आहे की थोडंसं जेवण झाल्यावर मी फिरायला गेलो झालं असा एक समज आहे. त्यामुळे एक जसं मुंबईचं मी उदाहरण दिलं आपल्याला की 2004च्या पूर्वी मुंबईमध्ये रोडवर तुम्हाला रनिंग करणारे फार तुरळक लोक दिसायचे. परंतु 2004 पासून मुंबई मॅरेथॉनमुळे मुंबईचं पूर्ण एक फिटनेस कल्चर चेंज झालं. आता तुम्ही जर रविवारी जर गेला मुंबईला तर नरिमन पॉईंटमध्ये तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी मॅरेथॉन आहे का, एवढे रनर्स गर्दी असते. हे कशामुळे झालं की एक तिथे मॅरेथॉन झाली, मॅरेथॉनमुळे लोकांमध्ये एक जागृती निर्माण झाली. जागृती निर्माण झाल्यामुळे त्याचे फायदे त्यांना समजायला लागले की मी मॅरेथॉन रनिंग म्हणजे एक दिवसाचं रनिंग नसतं. जसं मी आपल्याला सांगितलं की मॅरेथॉनच्या पूर्वी 14 आठवडे तुम्हाला एक सिस्टमॅटिक तयारी करावी लागते. त्याचे जे फायदे आहेत ते एका दिवसापुरतं असतात, त्याला तुम्हाला पुढच्या काळासाठी तुम्हाला त्याचे फायदे किंवा जाणवत असतात. तर हे जाणवल्यानंतर लोक त्यामध्ये सतत इन्व्हॉल्व्ह होत जातात. आणि मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर काय असतं की तुम्ही ज्यावेळेस एक फिनिश लाईन क्रॉस करता तुम्हाला मेडल भेटतो, तो जो आनंद असतो ना तो एक वेगळाच असतो. नाही, खरंय. तर त्यामुळे त्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह होत जाता आणि तो आनंद परत मिळावा म्हणून तयारी करत जाता आणि वेगवेगळ्या मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करत जाता. आपण तुमच्या स्पर्धांबद्दल बोलत होतो. तर
कसं आहे, वर्ल्डमध्ये ज्या मॅरेथॉन्स आहेत ना त्याचे काही ग्रुप्स आहेत. जसं वर्ल्ड मेजर्स म्हणतात, ते 6 मॅरेथॉन्स आहेत. त्या अमेरिकेमध्ये 3 आहेत, शिकागो, बोस्टन आणि न्यूयॉर्क, अशा 3 आहेत अमेरिकेमधल्या. युरोपमधल्या 2 आहेत, बर्लिन आणि लंडन, आणि आशियामध्ये टोकियो. असं 6 जे आहेत त्याला वर्ल्ड मेजर्स म्हणतात. ह्या 6ही मी मॅरेथॉन कंप्लीट केल्या आहेत ज्या बाहेरच्या मॅरेथॉनमध्ये. त्यापैकी त्यानंतर बाहेरच्या मॅरेथॉनमध्ये मी जवळपास 26 मॅरेथॉन आउट ऑफ इंडिया आतापर्यंत केलेले आहेत. त्यामध्ये ॲम्स्टरडॅम आहे, म्युनिच आहे, दुबई आहे, अबुधाबी आहे, पॅरिस आहे, स्वित्झर्लंडमधली जुंगफ्रॉ मॅरेथॉन होती. आणि या ज्या मॅरेथॉन आहे ह्या स्टँडर्ड डिस्टन्स म्हणतो 42.200 मीटर असतात. परंतु या मॅरेथॉनपेक्षा एक अल्ट्रा मॅरेथॉन ही कन्सेप्ट आहे. म्हणजे ज्या मॅरेथॉन 42 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असते त्याला अल्ट्रा मॅरेथॉन म्हणतो. तर जगामध्ये एक सगळ्यात टफेस्ट अल्ट्रा मॅरेथॉन आहे कॉम्रेड्स मॅरेथॉन. त्याला अल्टिमेट ह्युमन रेस असं संबोधलं जातं, आणि ही दरवर्षी जून महिन्यामध्ये असते. आता त्या मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्हाला कुठलीही एक फुल मॅरेथॉन 5 तासाच्या आत कंप्लीट करायची असते. त्यानंतर तुम्हाला ते रजिस्ट्रेशन देतात. आता ही मॅरेथॉन या मॅरेथॉनची जी सुरुवात आहे 2011ला पहिल्यांदा प्रयत्न केला, आणि तेव्हापासून मग जवळपास 10 वेळा ही मॅरेथॉन केलेली आहे. आता 10 वेळा मॅरेथॉन केल्यानंतर एक त्यांचं एक रेकग्निशन ते देतात की त्याला एक ग्रीन नंबर म्हणतात, किंवा या रनरनी 10 वेळा ही मॅरेथॉन केल्यामुळे याला आम्ही ग्रीन नंबर अलॉट करतो. आतापर्यंत आपल्या देशातल्या 4 लोकांना असे ग्रीन नंबर मिळाले. मी त्यामधला एक चौथा. अरे वा, क्या बात आहे. सर, तुम्ही एक साऊथ आफ्रिकेतल्या एका स्पर्धेबद्दल बोलत होतात, तर त्या पण स्पर्धेबद्दल, कारण ही फार नावाजलेली रनिंग मॅरेथॉन आहे, तर तिच्याबद्दल आम्हाला सांगा ना. साऊथ आफ्रिकेमध्ये जी त्याचं नाव मी कॉम्रेड्स, सुरुवातीला मी थोडक्यात उल्लेख केला, आता त्यामध्ये थोडंसं मी सविस्तर सांगतो. कॉम्रेड्स टर्न ही असते, आणि त्याचं जे डिस्टन्स आहे ती सुरुवात होते दरबानवरून आणि पीटर्सबर्गला संपते. म्हणजे तुम्हाला त्याचं टायमिंग जे आहे 12 तासात तुम्हाला कंप्लीट करायचं असतं. 91. आणि हे किती किलोमीटर असतं? 91 किलोमीटर असतं. 91. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना ती सकाळी 5:30ला सुरू होते दरबानवरून, तुम्हाला संध्याकाळी 5:30 पर्यंत पीटर्सबर्गला पोहोचायचं असतं. समजा तुम्ही पोहोचू शकला नाही तर तुम्ही डिड नॉट फिनिश, म्हणजे तुम्ही कंप्लीट केलं नाही असं तुमच्यावर लेबल लागून जातं. दुसऱ्या वर्षी काय होतं की ती मॅरेथॉन स्टार्ट पीटर्सबर्गमधून होते आणि संपते दरबानला. असं ते त्याचे स्टार्ट आणि फिनिश हे अल्टरनेट चेंज होत जातात. याचा इतिहास फार जुना आहे. म्हणजे 1921 साली पहिल्यांदा ती मॅरेथॉन झाली. साऊथ आफ्रिकेमधले काही जे सैनिक होते ते एका पहिल्या महायुद्धात शहीद झाले, त्यांच्या स्मरणार्थ ही मॅरेथॉन आयोजित करण्यात येईल असा त्याचा इतिहास आहे. आणि त्याला खूप मोठं वलय आहे. म्हणजे जवळपास 22,000 रनर्स त्या मॅरेथॉनमध्ये भाग घेऊ शकतात. आणि आता या 2026ला जी मॅरेथॉन आता होते पुढच्या संडेला आहे ती 14 तारखेला, तर 22,000 रजिस्ट्रेशन हे केवळ 8 तासात संपले. म्हणजे एवढं त्याचं जगामध्ये वलय आहे, आणि एवढे लोक त्यामागे म्हणजे काय म्हणतात त्यात भाग घेण्याचा प्रयत्न करत असतात. तर या मॅरेथॉनमध्ये मी 2011 पासून तर 2026 पर्यंत हा जो पिरियड आहे 10 वेळा पार्टिसिपेट केलं. मध्यंतरी जे पिरियड मिस झाले, काही इंजुरीमुळे मला भाग घेता आला नाही. आणि 2025ला माझी 10वी होती, आणि मला जसं सांगितलं आपल्याला की मला त्यांनी ग्रीन नंबर अलॉट केलाय. आता यावर्षी मी जाऊ शकलो नाही, कारण सध्या थोडी इंजुरी असल्यामुळे 2026 मध्ये मी भाग घेणार नाहीये. नमस्कार अमरावती कार्यक्रमात आज आपले पाहुणे आहेत श्री दिलीप पाटील, जे आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त असे धावपटू आहेत. आणि आजचा आपला जो विषय आहे तो एक धाव निरोगी आयुष्याकडे. आपण धावण्याबद्दलच बोलतो आहोत. सर, तुमच्या वेगवेगळ्या स्पर्धांबद्दल ज्यामध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल आपण बोलत होतो. मॅरेथॉनच्या निमित्तानं तुम्ही बाहेरच्या भरपूर देशामध्ये गेलेले आहात, तर साधारण आम्हाला थोडंसं त्याच्याबद्दल पण, म्हणजे स्पर्धांबद्दल झालंच, पण कुठल्या कुठल्या देशामध्ये साधारण तुम्ही या निमित्ताने जाऊन आलेले आहात? जसं सांगितलं की मी ज्या वर्ल्ड मेजर्स होत्या त्या वर्ल्ड मेजर अमेरिकेमध्ये 3 आहेत त्या वर्ल्ड मेजर्सपैकी. त्यानंतर अमेरिका, जपान, स्वित्झर्लंड, नेदरलँड आहे, युनायटेड अरब एमिराट्स आहे, फ्रान्समध्ये आहे. अशा अनेक ठिकाणी मी दरवर्षी साधारणतः एक मॅरेथॉन बाहेरची करतो. मी आउट ऑफ इंडिया एक मॅरेथॉन करतो. ते त्याचं अगोदर सिलेक्शन करतो कुठली करायची, आणि मग त्याची तयारी करून ती मॅरेथॉन मी, माझा अशी एक प्लॅन असते की एक आउट ऑफ इंडिया मॅरेथॉन करायची असं. सर, मी सुरुवातीला जेव्हा तुमच्या बालपणाबद्दल विचारलं, तुम्ही अमरावतीचा आणि शेंदोळ्याचा संदर्भ दिला तुमच्या गावाचा. म्हणजे तुम्ही अनेक देशांमध्ये फिरलात, पण शेवटी नाळ आपली आपल्या गावाशी जुळलेली असते असं म्हणतात. तर तुम्ही सेवानिवृत्तीनंतर मग अमरावतीला आलात, आणि इथे आल्यानंतर अमरावती रोड रनर्स ग्रुपची तुम्ही स्थापना केली. म्हणजे परत एकदा इथे आल्यावर स्वस्थ बसू आराम करू असं न करता एक छानपैकी तुमची धाव सुरू ठेवली तुम्ही. तर आम्हाला ही जी तुमची संघटना आहे अमरावती रोड रनर्स ग्रुप, तर त्याच्याबद्दल पण आम्हाला सांगा ना. अमरावती रोड रनर्स हा एक मॅरेथॉन रनरचा ग्रुप आहे, परंतु हा का केला मी याचं थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. की अमरावतीमध्ये
मी आणि माझी काही कॉलेजमधील काही मित्रमंडळी होती, त्यांच्या सहकार्याने 2016ला पहिली अमरावती हाफ मॅरेथॉन आयोजित करण्याचं ठरलं. बरं. त्यापूर्वी अमरावतीमध्ये क्रॉस कंट्री व्हायच्या 10 किलोमीटर 5 किलोमीटर, परंतु ज्याला ऑफिशियल मॅरेथॉन म्हणतो अशी होत नव्हती. मग मी रिटायर झाल्यानंतर मला असं वाटलं, कारण मॅरेथॉन जर ऑर्गनाईज करायचं असेल तर मला 3 महिने त्या ठिकाणी कमीत कमी वेळ द्यावा लागतो, फुल टाइम द्यावा लागतो, त्याशिवाय ते होऊ शक्य नसतं. 2016ला आम्ही असं ठरवलं आणि मग ती मॅरेथॉन ऑर्गनाईज केली. त्यामध्ये रजिस्ट्रेशनसाठी वेगवेगळ्या संस्था, शाळा, कॉलेजेस सगळ्यांचा संपर्क साधावा लागतो. रजिस्ट्रेशन झाले पहिल्या वर्षी बऱ्यापैकी. काय झालं की त्यामध्ये मी रनिंगमध्ये असल्यामुळे माझे जे ओळखीचे रनर्स होते मुंबई, पुणा इथून ते बरेच लोक आले, कारण मी त्यांना सांगितल्यामुळे. बरोबर. आता पुढच्या वर्षी काय झालं की ते लोक एकदा आल्यानंतर अमरावतीमध्ये परत यावं असं तर काही नव्हतं, त्यामुळे ते आले नाही आणि संख्या ती रोडावली म्हणजे पार्टिसिपंटची. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपण अमरावतीमधून जर रनर तयार केले तर ते नेहमीसाठी आपले पार्टिसिपंट होतील. आणि हे जर करायचं असेल तर अमरावतीच्या लोकांना आपण ट्रेनिंग दिलं पाहिजे, त्यांचा ग्रुप केला पाहिजे आणि तेच तयार झालेले रनर अमरावती मॅरेथॉनमध्ये भाग घेतील. आणि मग मी हा अमरावती रोड रनर्स हा एक ग्रुप इस्टॅब्लिश केला. आणि ज्यांना ट्रेनिंग पाहिजे, मॅरेथॉनमध्ये इंटरेस्ट असेल, त्यांना ट्रेनिंग पाहिजे असेल, निशुल्क ट्रेनिंग मागच्या 6 वर्षापासून आम्ही देतो. आणि त्या उदाहरण द्यायचं झालं तर सप्टेंबर महिन्यात साताराला मॅरेथॉन आहे, त्यामध्ये 82 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आहे. म्हणजे एवढी संख्या मॅरेथॉनची तयार झाली आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून. तर खरं म्हणजे अमरावती मॅरेथॉनमध्ये लोकल पार्टिसिपंट वाढावं हा या ग्रुपच्या स्थापनेमागचा मूळ उद्देश होता. खरं आहे. ग्रुपच्या वतीने काय काय उपक्रम तुम्ही राबवता? आम्ही जे कोणी ज्याला फिटनेसमध्ये इंटरेस्ट असेल, असं वाटतं की आपली फिटनेस इम्प्रूव्ह व्हावी, तर त्यांना आम्ही एकदा जो कोणी त्या ग्रुपला जॉईन करतो त्याला 2च अटी असतात. रेग्युलर आला पाहिजे, बरोबर आहे, म्हणजे असं आठवड्यातून एकदा वगैरे चालणार नाही. आणि काही तुम्ही ग्रुपचे काही रिस्ट्रिक्शन्स आहेत, म्हणजे तुमच्या फूडवर तुमचे काही आम्ही रिस्ट्रिक्शन असतो ते तुम्ही पाळले पाहिजे. दिलेल्या वेळेवर दिलेलं जे शेड्यूल असतं विकली तुमचं ते पाळलं पाहिजे. अशा ह्या गोष्टी त्यांच्याकडनं अगोदर त्यांना सांगतो. आणि हे जर शक्य असेल तरच तुम्ही जॉईन व्हा, अदरवाईज आग्रह नाही आहे. अशा प्रकारे एक आपल्या परिचयानं आपण कोणी पाठवलं तर आम्ही त्यांना अगोदर हे सगळं सांगतो आणि त्यानंतर ते जॉईन होतात. आणि याचं आठवड्यातून 6 दिवस ट्रेनिंग असतं. अच्छा. त्यामध्ये कसं आहे की 3 दिवस रनिंग असतं, पण रनिंग देखील 3 दिवस एकसारखं रनिंग नसतं. यामध्ये 1 दिवस हिल रिपिटेशन्स असतात, म्हणजे अमरावतीला जसं इरविन चौकातून गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल जो चढ आहे असं आमचं 1 दिवस तिथे रनिंग असतं. 1 दिवस मारडी रोडनी रनिंग असतं, म्हणजे आम्ही अगदी जिल्हा स्टेडियम ते के केम्ब्रिज हे 7.5 किलोमीटर आहे, 15 किलोमीटर करायचं तर आम्ही तिथे जाऊन परत येतो. अशा प्रकारे बुधवारी आणखीन 3 दिवस आमची रनिंग असतात. आणि 3 दिवस काय असतं की रनिंग जर तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचं असेल, लॉंग पिरियडसाठी कंटिन्यू ठेवायचं असेल तर तुम्हाला स्ट्रेंथनिंग करणं आवश्यक आहे. मी तेच त्याकडे येणार होतो की समजा आपली शारीरिक मर्यादा ओळखून किंवा जर काही आपल्याला आजार असतील, आवड असणं वेगळं, पण तरी आपल्या काहीतरी शारीरिक मर्यादा असणं हा भाग वेगळा असतो. तर मग स्त्री पुरुष असो किंवा काही रुग्ण असोत, आजार असो, हे कसं बघितलं जातं मग या गोष्टींकडे? साधारणतः जर आमच्याकडे कोणी असं अप्रोच झालं त्याला पहिल्यांदा विचारतो की तुम्हाला काही मेजर काही हे आहेत का, इश्यू आहेत का, मेडिकल म्हणजे दुखणं आहे का, शुगर, ब्लड प्रेशर आहे का, किंवा हार्ट रिलेटेड काही इश्यू आहेत का, आणि तुम्ही डॉक्टरांना एकदा विचारून घ्या मी हे सुरू करू का. खरं आहे. बरं, त्यानंतरच मग आम्ही पहिले आमच्या ह्या कंडिशन्स रेग्युलर असला पाहिजे, दिलेलं फॉलो केलं पाहिजे, त्याशिवाय तुमच्या मेडिकल जे आहेत ते तुम्ही मेडिकली फिट असले पाहिजे. बरोबर. परंतु याचा अर्थ असा नाही की मेडिकली एखादा फिट नसेल तर त्याला घेतच नाही. त्याच्यासाठी आम्ही वेगळ्या प्रकारे त्याला सांगतो की तुम्ही सावकाश ट्रेनिंग करा, जसं झेपेल तसं करा. म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतो, आमच्या ग्रुपमध्ये आहे एक सध्या, ते ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी आमच्याकडे जॉईन झाले तेव्हा त्यांचं वजन होतं 115 किलो. त्यांना शुगर होता, ब्लड प्रेशर होता आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोलसाठी ते दररोज 4 ते 5 टॅबलेट्स घ्यायचे. पण त्यांची इच्छा होती. मी त्यांना सांगितलं की त्या विशेष लक्ष देऊन की तुम्ही कशा ट्रेनिंग करायचं, काय सगळं करत गेलो. आज अशी परिस्थिती आहे की 115 किलोवरून त्यांचं वजन 65 किलोवर आलं. क्या बात आहे. त्यांना जर अनेक दिवसांत कोणी बघितलं तर ओळखत नाही एवढा त्या माणसामध्ये बदल झाले आहेत. आणि ते म्हणजे हाफ मॅरेथॉन तर भरपूर केलेत त्यांनी, आता 21 किलोमीटरचे अनेक मॅरेथॉन करतात. आणि ज्या टॅबलेट्स ते डेली 8 ते 10 घ्यायचे ते 0वर गेलेत आता. सर, अमरावती हाफ मॅरेथॉनचा उल्लेख तुम्ही केला, तर याचं आयोजन तुम्ही केव्हापासून करता आहात आणि त्याच्या मागचा उद्देश काय आहे? मॅरेथॉन हा कसा आहे, याच्यात पार्टिसिपेशन मध्ये लिमिट नाही आहे. बाकी जे खेळ आहेत ना, स्पोर्ट्स आहेत, जसं क्रिकेट आहे, त्याच्यावर पार्टिसिपेशन मध्ये लिमिट आहे. म्हणजे तुम्ही 22 लोकच खेळू
करू शकता एका वेळेस. बरं. हॉकी आहे, बॅडमिंटन आहे, त्याला काही ऍडिशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. बरोबर, बॅडमिंटन बरोबर. खेळत असाल तुम्हाला इंडोर कोर्ट पाहिजे, हो. क्रिकेट असेल तर ग्राउंड पाहिजे, हो. ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. आणि स्पेसिफिक फिगर पाहिजे. फिगरही पाहिजे. आता रनिंगला तसं नाही आहे, तुम्हाला रोड पाहिजे, तुमची इच्छा पाहिजे, याच्याशिवाय काही मग ते धावणारे किती असू शकतात. धावणारे असो किंवा नसो, तुम्ही एकटे देखील प्रॅक्टिस करू शकतात. खरं. आणि मॅरेथॉन मध्ये असं मी म्हणालो की किती लोक पार्टिसिपेट होऊ शकतात, त्याला लिमिट नाही आहे. त्यामुळे एक मास जी आहे ना, मास लोक यामध्ये पार्टिसिपेट होऊन त्याचे बेनिफिट्स ते घेऊ शकतात. बरोबर. मुख्य हा उद्देश होता की जास्तीत जास्त लोकांनी पार्टिसिपेट व्हावं. त्यांनी किती वेळात मॅरेथॉन करावी, कोणासोबत कॉम्पिटिशन करायची की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु पहिल्यांदा त्यांची फिटनेस इम्प्रूव्ह झाली पाहिजे. त्यांचे जे काही पुढे येणारे जे हेल्थ इश्यू असतात ते येऊ नये, हा या मागचा खरा उद्देश आहे. अगदी जाता जाता धावणं हे आरोग्यासाठी किती आणि कसं हितकारी आहे याच्याबद्दल तर आम्हाला तुमच्याकडून माहिती पाहिजेच आहेच, पण त्याबरोबरच त्यांनी आरोग्यासाठी धावलं पाहिजे यासाठी तुम्ही काय आवाहन कराल आमच्या श्रोत्यांना? रनिंग जसं आहे की हा अतिशय सोपा आणि साधा व्यायाम आहे, बरोबर आहे. आणि तुम्हाला रनिंगमध्ये काय होतं की काही लोक जिममध्ये जातात. जिममध्ये कसं असतं की एका बंदिस्त वातावरणात आणि पर्टिक्युलर मसलवर तुम्ही काम करत असता. पण रनिंगमध्ये तुमच्या अगदी पायाच्या अगदी तळपायापासून तर तुमच्या शोल्डर वगैरे संपूर्ण शरीर सहभागी असतं त्यामध्ये सहभागी होतं. खरं खरं. आणि काय असतं की तुमची जे शरीराचे व्हायटल पार्ट्स आहेत, लंग्स आहेत, लिव्हर आहे, हार्ट आहे, याला सतत व्यायाम मिळतो. म्हणजे तुम्ही जर रनिंग करत असाल तुमचं लंग सतत काम करतं, लंग कॅपॅसिटी वाढते आणि ऑक्सिजन डिमांड वाढते शरीराची. मग हार्ट्स जे आहे, हार्ट्स ते पंप व्हायला लागतं, त्याचं पंपिंग वाढतं, त्यामुळे हार्टची कॅपॅसिटी वाढते, ती स्ट्रॉंग होतं. आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम हे होतं, इम्प्रूव्ह होते. त्यामुळे सगळ्या तुमचे जे व्हायटल ऑर्गन्स आहेत ना, हे फंक्शन होत राहतात सतत आणि ते स्ट्रॉंग बनत जातात हळूहळू. तर जनरल म्हणू की त्यांचा एखादा गैरसमज आहे की रनिंगमुळे 2-3 गैरसमज आहेत. एक तर पायाचे गुडघे खराब होतात, बरोबर आहे. दुसरं असं दम लागल्यामुळे किंवा काही हार्ट अटॅक येईल का श्वास लागल्यामुळे, असे अनेक गैरसमज आहेत. परंतु असं काहीही होत नाही. मी 2004 पासून तर 2022 वर्ष कंटिन्यू रन करतोय. माझं वय आज 68 वर्ष आहे, बरोबर आहे. म्हणजे या एवढ्या पिरियडमध्ये मला जे व्हायटल ऑर्गन्स आहेत, म्हणजे हार्ट रिलेटेड इश्यू आहे, जे काय असतात किंवा ब्लड प्रेशर, शुगर, हे काही नाही. बरोबर. पण रनिंग संबंधित काही छोट्या मोठ्या इंजुरी होतात, क्रॅम्प्स येणे, कधी कुठलं रनिंग संबंधित शेवटी वयामानानुसार काही गोष्टी होतात. पण त्या तुम्हाला त्या शॉर्ट पिरियडसाठी असतात, त्या रिकव्हर करतायत. परंतु तुम्हाला फॅटल इंजुरी कधी होत नाही रनिंगमुळे. फिटनेस ही अशी एक संपत्ती आहे की जे तुम्ही किती श्रीमंत असला तर तुमचा एखादा मित्र खूप फिट आहे, त्याच्याकडनं ती उधार घेऊ शकत नाही. तुमच्याकडे खूप पैसे आहेत तर तुम्ही फिटनेस कोणाकडनं विकत घेऊ शकत नाही. फिटनेस ही तुम्हाला स्वतःच कमवावी लागते आणि त्याचे बेनिफिट फक्त मात्र तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाला मिळतात. तुम्ही जर फिट असाल तर तुम्ही कुटुंबाची, तुमच्या मित्र परिवाराची काळजी घेऊ शकता. जर ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल आणि स्वतःचा फिटनेस इम्प्रूव्ह करायचा असेल तर आमचा आठवड्यातून 6 दिवस आम्ही जिल्हा स्टेडियमला 3 दिवस असतो आणि सांस्कृतिक भवनला 3 दिवस असतो. तुम्ही आमच्यासोबत डायरेक्ट संपर्क साधू शकता. 7:30 वाजता 6 ते 7:30 पर्यंत आमचं वर्कआउट असतं. 7:30 नंतर तुम्ही आम्हाला भेटू शकता. मंडळी, एक धाव निरोगी आयुष्याकडे असा आजचा विषय होता आणि आपल्यासोबत होते आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त धावपटू श्री दिलीप पाटील सर. सर, आज तुम्ही खरंच एक वेगळा मंत्र धावण्यातून आरोग्य कसं मिळवता येऊ शकतं असं आमच्या श्रोत्यांना दिलेलं आहे. मंडळी, मला असं वाटतं की पाटील सरांनी जे सांगितलं आहे अगदी तुम्ही आज आत्ता ताबडतोब या तत्वानुसार सरांना आजच संपर्क करू शकता. आणि मला वाटतं सर, तुमच्या या रनर्स ग्रुपमध्ये आमच्या आकाशवाणीच्या श्रोत्यांपैकी काही जण जरी सहभागी झाले तरी आजची मुलाखत सफल झाली असं आपण समजूया. तुम्ही आकाशवाणी अमरावतीच्या स्टुडिओत आला आणि फार मोलाची माहिती आमच्या सगळ्या श्रोत्यांना दिली, त्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात एक धाव निरोगी आयुष्याकडे या विषयावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे धावपटू दिलीप पाटील यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवाद ऐकलात. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं अवंती मोरे यांनी. तांत्रिक सहाय्य सुनील किन्हीकर आणि गजानन भुसकुडे यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.